दोन्ही टीमला विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे। अंतिम फेरीचा सामना, एका बाजूला मितांश 11 आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश पॅकर, एका बाजूला महेश चंदवरकर म्हणजे बुमरो, एका बाजूला मंदार गुरु म्हणजे बंड्या। या दोन संघनायकांमधील देखील लढत पाहायला मिळते। शिवडी विधानसभेच्या विविध विभागातील संघ सहभागी झाले, त्यातून या दोन टीम अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेल्या आहेत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल। जो जिंकणार आहे त्याला 1,22,222 रुपयाचा पुरस्कार अजय चौधरी साहेबांच्या माध्यमातून, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जर पाहिलं तर 88,888 रुपयाचा जयसिंग भोसले साहेबांच्या माध्यमातून, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जर पाहिलं तर राजेंद्र शेठ लांजोळ यांच्या माध्यमातून 55,555 रुपयाचा पुरस्कार। या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेचा 2 ग्राम सोनं, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर 1 ग्राम सोनं आणि असे विविध वैयक्तिक पारितोषिक आहेत। दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने निघालेत। एका बाजूला नाशिर शेख सर आणि त्यांच्या जोडीला सूर्यकांत आढाव, हे दोन पंच मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत। फायनल मॅचचा थरार मात्र या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी आगमन होत आहे मुंबई क्रिकेटचा ब्रँड, मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर ज्यांना पदवी याच मैदानात मिळाली असा मुंबई क्रिकेटचा राजा ओमकार देसाई यांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात, विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय। ओमकार देसाई यस पंच मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। करायचंय पंच, त्यानंतर दोन्ही खेळाडू आणि टीमचं सुद्धा। हो आपल्यासाठी ही IPLच आहे, नवे तर IPL पेक्षा आज मात्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळते। आपल्यासाठी एक भव्य दिव्य आयोजन शिवसेना प्रमुख चषकाचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये शिवडी विधानसभा प्रीमियर लीग म्हणजे शिवसेना प्रमुख चषक आणि फायनल मॅच काही क्षणातच या ठिकाणी सुरू होते। दोन्ही संघ मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत। आणि आता फायनल मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल शिवसेना प्रमुख चषक। ओमकार देसाई यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। मुंबई क्रिकेटचा ब्रँड आणि भारतीय टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव ओमकार देसाई यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। ओमकार देसाई आपलं हार्दिक स्वागत असताना या शिवसेना प्रमुख चषकामध्ये शिवडी विधानसभा प्रीमियर लीग च्या माध्यमातून या ठिकाणी आपलं स्वागत असेल। आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना काही क्षणात सुरू होतोय। ओमकार देसाई यांना देखील आपण प्रोलिंक वर सध्या पाहतोय। अगदी जगभर जाऊन ज्यांनी मुंबईचं नाव नेलं आखाती देशांमध्ये, त्याचबरोबर जर पाहिलं तर अगदी युरोपापर्यंत मुंबईच्या टेनिस क्रिकेटचा झेंडा ज्यांनी नेला ते ओमकार देसाई, खास कुर्ला नेहरू नगर मुंबई। आज ओमकार देसाई हे देखील आवर्जून या मॅचला पाहण्यासाठी उपस्थित राहतात। आपलं हार्दिक स्वागत आहे। स्वराज परब यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर एकनाथ सनस यांच्याकडून 1,000 रुपयाचा पुरस्कार असेल आणि अर्धशतक केलं तर 3,000 रुपयाचा पुरस्कार असेल। चला जाऊयात मॅचच्या दिशेने।
अंतिम फेरीचा थरार या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळतोय. एवढी गर्दी आज मुंबई इंडियन्सची मॅच असून सुद्धा एवढी गर्दी होण्याचं कारण मुंबई आणि आपल्या सगळ्यांसाठी टेनिस क्रिकेट देखील तेवढंच प्रिय आहे. आणि आणखीन एक कारण या ठिकाणी गर्दी होण्याचं, या स्पर्धेचं नाव आहे शिवसेना प्रमुख चषक आणि त्याच्यामुळे एवढी मोठी गर्दी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही मुंबई आपली आहे, आपली. इथे आवाजही आपलाच असणार. या ज्यांनी छाती ठोकपणे सांगितलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. एक जबरदस्त स्पर्धा आणि स्पर्धेचा फायनलचा सामना. यस 46 चे सर्वेसर्वा भगवानजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत या ठिकाणी असणार आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोन्ही टीमला जिंकायचं आहे. जो जिंकेल त्याला 1,22,222 आणि पराभूत होईल त्याला 88,888. दोन्ही टीमला पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांना विनंती आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना सिद्धेश भोसले यांनी आपली उपलब्धता सिद्ध केली आहे. यावेळेला गती कमी केली. सौरभ कमी गतीचा चेंडू टाकलाय, थोडासा वळवलाय देखील आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलाय देखील. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलेला आहे आपल्याला काळा चौकीच्या या शहीद भगतसिंग क्रीडा नगरीमध्ये. आणि जिकडे सुरू आहे या स्पर्धेची फायनल मॅच. पुन्हा एकदा सौरभ या वेळेला या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल जातोय, अडवलाय देखील गेलाय. सिद्धेश पॅकर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 7 धावा धावफलकावर आहे. 6 ओव्हरची असणारी मॅच आहे आणि या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहायचंय किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील. क्रिकेट म्हणजे एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची. एक डाव झाल्यानंतर ती भूमिका बदलायची. बॅटिंगवाला बॉलिंगला, बॉलिंगवाला बॅटिंगला. एकाने धावसंख्या केली आहे, त्या धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्याने दुसऱ्या डावात करायचा आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न त्याच्या दुसऱ्या संघाने करायचा. या वेळेला मात्र एक वेगात बॉल टाकलाय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल या ठिकाणी कळवला जातोय. माझ्याबरोबर अभिषेकजी पाटील देखील जोडले जात आहेत, ज्यांची देखील आपण ज्यांचाही आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण या मॅचच्या दृष्टीने ऐकणार आहोत. प्रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असेल. याही वेळेला बिगिट केलाय आणि आणखीन एक चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. स्वराज यांच्या बॅटमधून या वेळेला येतोय सिक्सर. वेगळीच बात आहे. मैदानात क्रिकेट खेळत असतात आपले सहकारी, परंतु मैदानाच्या बाहेर आपण टाळ्या वाजवतो, शिट्या वाजवतो, आपण आरडाओरडा करतो आणि याच्याशिवाय मजा देखील नाही या खेळात. ओहो, या वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये नाही आले प्रॉपर स्वराज आणि पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जर पाहिली तर 14 झालेली आहे. आणि आज या ठिकाणी प्रचंड गर्दी सांगते. क्रिकेटची पंढरी मुंबई होती, क्रिकेटची पंढरी मुंबई आहे आणि क्रिकेटची पंढरी मुंबईच असणार हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेळेला सरळ बॅटने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न झाला कव्हरच्या क्षेत्रात. एकदा मात्र त्या ठिकाणी मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे सिद्धेश पॅकर संघाची बिनबाद 15 धावा. अभिषेकजी काय म्हणाल? पहिलं षटक आणि 15 धावा झाल्या आहेत. नक्कीच सर, सुरुवात चांगली झाली आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. तब्बल 6 षटकांमध्ये अगदी 80 ते 90 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल टीम सिद्धेश पॅकर या संघाचा. कारण या अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतोय दोन्ही मातब्बर संघ आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर महेश चेंदवरकर बुमरो आहे आणि त्याच्या समोर आपण पाहतोय सिद्धेश भोसले म्हणजेच मंदार गुरव आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. यस, मजा येते या मॅचला पाहण्यासाठी, कारण मुंबईकर म्हटलं तर क्रिकेट प्रेमी आहेत.
दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट, टेनिस बॉलचं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, प्लास्टिक बॉलचं क्रिकेट, क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट शिवाय आपण राहू शकत नाही. वर्षाचे 365 दिवस आपण क्रिकेट नावाचा जप करत असतो आणि आज तेच क्रिकेट पाहण्यासाठी आपण शिवसेना प्रमुख चषकामध्ये दाखल झालेलो आहोत. या ठिकाणी टप्पा पडतोय, थोडासा बॉल वळण घेताना पाहायला मिळतोय, जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. प्रभंजनची सुरुवात मात्र या ठिकाणी जबरदस्त होताना पाहायला मिळाली. सुधीर भाऊंचं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालंय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रभंजन याही खेळाडूने खूप प्रभावित केलं. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी राहताना पाहायला मिळाली. अजय चौधरी साहेब या स्पर्धेसाठी सातत्याने जुडले गेलेले आहेत. यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला खरा, परंतु तिकडे धाव मात्र येताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, तोबा गर्दी. खास परवरून बबनजी तावडे साहेब आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसह अगदी प्रेक्षकांमध्ये मॅच पाहत आहेत. पहा, क्रिकेटचा खेळ आहे, आपल्याला वेळ लावतो. कधी एकदा मैदानात जातोय आणि मॅच पाहतोय असं आपल्या प्रत्येकाला होत असतं. आपल्या आवडते खेळाडू मैदानात खेळतात, परंतु मनातल्या मनात आपल्यालाही असं वाटतं आपणच मैदानात खेळतोय की काय, आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आपण गर्दी करत असतो. चांगला बॉल, कमबॅक केलाय प्रभंजनचा. हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी, डायरेक्ट हिटही केलाय, परंतु पाहायचं इकडे काय आहे. आणि पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी खेळाडू बाद असेल. सिद्धेश, काय जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी झाला आणि पहिली विकेट आलेली आहे. सुरुवात चांगली केली होती, एक मोठा फटका आला सिद्धेश यांच्या बॅट मधून, परंतु त्यानंतर विकेट आली आहे. वंश यांच्या माध्यमातून केला गेला थ्रो पाहायला मिळतोय. मान्यवरांची मांदी आळी, स्वतः आमदार अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी झालेलं आगमन. नगरसेवक सचिन भाऊ पडवळ या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. जयसिंग भोसले साहेबांचं हे आयोजन म्हटलं तर अतिशय भव्य दिव्य असतं आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात. टीम देखील जर पाहिलं तर काही शिवडीच्या टीम होत्या, काही परळच्या टीम होत्या, काही लालबागच्या टीम होत्या, काही काळा चौकीच्या टीम होत्या, काही चिंचपोकळीच्या टीम होत्या. या अख्ख्या शिवडी विधानसभेतून मात्र या ठिकाणी संघ येताना पाहायला मिळाले. धाव फलक जर पाहिला तर या ठिकाणी 16 वर आहे आणि पहिली विकेट आली आहे. ओव्हर नंबर 2 प्रभंजन पुन्हा एकदा. यावेळेला देखील टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय, वळण घेतल्यानंतर यष्टीरक्षकांकडे जातोय. स्वराज आणि मंदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 षटकांची लढत आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. प्रयत्न तर दोघांनाही करावे लागणार आहेत, कारण प्रयत्न केल्याशिवाय विजय हा मिळणारच नाहीये. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. प्रभंजन त्या ठिकाणी आले, आणखीन एका विकेटचा पतन, खेळाडू बाद. सर, आता मात्र विकेट आली आहे. स्वराज परबची आता मात्र विकेट. ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला होता तो फलंदाज मात्र माघारी परतलाय आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सौरभ पांचाळ, मॅन फ्रॉम करिडोडचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये. गौरांग पारसेकरला देखील आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये सर अगदी हाफ सेंचुरी टोकली होती गौरांग पारसेकरने आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, अगदी सकाळच्या सत्रामधील त्यांचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला. सौरभ पांचाळ याही खेळाडूकडे जबरदस्त क्षमता आहे. लांबच लांबवरचे षटकार मारण्याची क्षमता असणारे खेळाडू आहेत सौरभ पांचाळ. जोडीला मंदार गुरव आहेत, बंड्या आहेत, तर गोलंदाजीसाठी प्रभंजन. 16 वर 2.
यावेळेला थोडासा कमी गतीने चेंडू पाहायला मिळाला. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज आपण रेलिंगवर जोर देऊ नका, थोडे मागे उभे राहा, विनंती असेल. रेलिंगवर उभे राहू नका, विनंती असेल. रेलिंगवर जोर देऊ नका, विनंती असेल. प्रेक्षक आणि गेटच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, थोडं आपण मागे उभे राहा. चावड्याच्या इकडे असतो तो, चावडा घेऊन येतो. मंदार गुरव यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या समवेत सौरभ पांचाळ. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय महेश चेंदवणकर म्हणजेच परळचा चिता मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. महेश चेंदवणकर बुमरोच्या माध्यमातून अगदी संघाला गरज असताना मात्र संघासाठी धावून आलाय सातत्याने हा महेश चेंदवणकर बुमरो. पहिलाच बॉल बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय गौरांग बॉलच्या खाली असं वाटतं. यस, नक्कीच, आणि झेल पकडलाय, विकेट आली आहे, फलंदाज बाद आणि आणखीन एक मोठा विकेट आलाय. आणि 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल माननीय श्री बबनजी तावडे साहेबांकडून. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहिलं तर महेश चेंदवणकर आले आणि पहिल्याच बॉलवर मंदार गुरव यांची मोठी विकेट आली आहे आणि तदनंतर मात्र आता मंदार माघारी परतलाय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल माननीय श्री बबनजी तावडे साहेबांकडून. महेश चेंदवणकर यांना पळस राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त बीटी कंपनीचे सर्व माननीय श्री बबन शेट तावडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आणि साहेबांकडून आपण पाहतोय बुमरोच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका फसला, अगदी गुडघ्यावर बसून हा फटका खेळायचा प्रयत्न. मंदार गुरव अयशस्वी राहिलेत, अपयशी ठरलेत या मॅच मध्ये. सर, प्रयत्न तरी या ठिकाणी करावे लागणार आहेत. पाहूया कशा प्रकारचे. शैलेश शर्मळकर यांना आपण पाहतोय स्ट्राईकवर. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय, पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या इकडे पुढे जाताना पाहिलं मिळते. राजेंद्र शेठ लांजवळ एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत, एक ख्यातनाम उद्योजक आहेत, परंतु या स्पर्धेसाठी त्यांचंही मोलाचं योगदान लाभताना पाहायला मिळालंय. त्यांच्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येताना पाहायला मिळते. बिग हिट समोरच्या दिशेने टोलवलाय बॉल, फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. पाहूया आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. महेश चेंदवणकर बुमरो यांच्या खात्यात आणखीन एक विकेट आणि बबनजी तावडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार पुन्हा एकदा. यस, नक्कीच सर. पहा, महेश चेंदवणकर हिरो ठरतोय प्रत्येक मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये शैलेश हरमळकरचा हा फटका फसला आणि त्याची विकेट देखील महेश चेंदवणकरनेच पटकावली या मॅच मध्ये देखील. आणि वंश लोहाट यांनी पकडलेला तो झेल आणि म्हणूनच की काय शैलेश हरमळकर आता माघारी परतलेत आणि आता नवीन फलंदाज एक काय चौकी विभागातील युवा टॅलेंटेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. यश जगताप याच खेळाडूने आजचा संपूर्ण दिवस गाजवलाय. तो ताप ठरला होता, तोच यश जगताप आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय टीम सिद्धेश पॅकर या संघाकडून. कारण आपण पाहिलं तर सिद्धेश भोसलेची विकेट, मंदार गुरवची विकेट आणि तदनंतर मात्र शैलेश आता माघारी परतलेत आणि नवीन फलंदाज यश जगताप मैदानाच्या आतमध्ये आलाय. सर, तुमचा कस तेव्हाच लागतो ज्यावेळेला टीमला गरज असते, टीम संकटात असते आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. एका बाजूने ठाण मांडावं लागेल खेळपट्टीवर, विकेट गेलं ते विसरावं लागेल, आपण कोण आहोत हे आठवावं लागणार आहे. आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत या ठिकाणी. कारण सौरभ मैदानाच्या आतमध्ये सौरभ पांचाळ तर आहेत, परंतु यश जगताप एक लहानगा मात्र सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि लक्ष वेधून घेतोय त्याचं.
यशसाठी हा प्रतीक नांदगावकर यांच्याकडून पुरस्कार आलाय. यश जगताप यांच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार. या ठिकाणी रायगड बँकेचे माजी अध्यक्ष राजू काळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचा एक विशेष सन्मान आम्ही या आयोजन कमिटीच्या वतीने घेणार आहोत. या शिवसेना प्रमुख चषकासाठी रायगड बँकेचे माजी अध्यक्ष राजू काळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा सन्मान केला जातोय. यावेळेला फटका चांगला आलाय आणि तिकडे फिल्डिंग तेवढी चांगली पाहायला मिळाली आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण. अंतिम फेरीचा सामना आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी यश यांना आपण या ठिकाणी पाहतोय. महेश चेंदवलकर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. यश शेखर मोकल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा ओमकार देसाई यांच्याबरोबर करणार आहोत. माझ्या बरोबरीने जर पाहिलं तर ओमकार देसाई आहेत. मुंबई क्रिकेटचा ब्रँड. गेले कित्येक वर्ष मुंबईचं नाव मग आखाती देशांमध्ये किंवा इंग्लंड पर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. ओमकार, मुंबईची स्पर्धा आहे आपल्या आणि मुंबईचे प्रेक्षक तर जगभरात क्रिकेट मुंबई आणि क्रिकेट हे समीकरणच राहिलेलं आहे. तर काय म्हणाल, कसं वाटतं या ठिकाणी येऊन हे आयोजन आणि या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर उत्कृष्ट वाटते आणि खेळायचा मूड होतोय. ॲटमॉस्फिअर बघून खूप प्रेक्षक आहे. आज हॉट डेला पण टुर्नामेंट आहे आणि एवढे प्रेक्षक आहेत. मुंबईमध्ये टुर्नामेंट आहे तर नक्कीच एवढे असणार आणि हॅट्स ऑफ आहे की इंटरच्या टीमसाठी एवढं भव्य दिव्य आयोजन केलं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमकार, मला आठवत आहे आजपासून 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 5 बॉलला 5 षटकार तुम्ही याच मैदानात ठोकले होते आणि 6व्या बॉलला तुमच्या पायाला क्रॅम्प आला होता. अशा काही या मैदानातील खूप साऱ्या आठवणी आहेत. परंतु सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा येते. ओमकार, कशा प्रकारे तयारी करताय? सुप्रीमो स्पर्धा खूप मोठी आहे पण माझ्यासाठी सगळ्या स्पर्धा सेम आहेत, त्यामुळे स्पर्धांची सगळ्यांची तयारी सेम असते. तर ऑलमोस्ट सगळं सेम आहे, तर तयारी पण सगळी व्यवस्थितच आहे. ओमकार देसाई सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर देखील पाहायला मिळतात. परंतु आज या मानाच्या स्पर्धेसाठी, शिवसेना प्रमुख चषकासाठी आवर्जून आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. थँक्यू बोलतो दिलीपभाई गवस, बच्चू आणि हेमंत सनस या लोकांनी मला इथे आमंत्रित केलं आणि एवढा मोठा मान दिला. खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या मोठमोठ्या आणि सगळ्या स्पर्धांसाठी ओमकार देसाई. यस, विकेट मागे विकेट येत आहेत, परंतु इकडे कमबॅक करावं लागणार आहे. कुणाला तरी पहा, 100 नाही झाले हरकत नाही, परंतु 60-65 तरी होणं गरजेचं आहे. यस, म्हणजे प्रत्येक या टीम मधील प्रत्येक गोलंदाजाच्या विकेटसाठी बबन तावडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. 19 धावांवर 5 विकेट. यश मैदानात आहेत, मयुरेश पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल
जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने, धावा कराव्या लागतील. चौथी ओव्हर सुरू झाली आहे आणि इकडे थोडासा दबाव गोलंदाजांनी म्हणजे मितान शिलेवणे निर्माण केला आहे. शिवसेना प्रमुख चषक, प्रचंड गर्दी या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. काय आयोजन पाहायला मिळत आहे. अगदी ऑक्शन पासून स्पर्धेची चर्चा झाली. बिग हिट, मयुरेश यांच्या बॅट मधून आला फटका. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु बॉल हातात जातोय. आणखीन एका विकेटचं पतन आणि बबनजी तावडे साहेब यांच्याकडून 500 रुपये. नक्की सर, चौथ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आता 19च धावा झाल्यात आणि खूप साऱ्या विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र माघारी परतत असताना आता नवीन फलंदाज आला आदित्य. या खेळाडूकडून अपेक्षा असतील सिद्धेश पॅकेज या संघाला. हा ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून थोडीशी चूक होते, तोपर्यंत एक धाव आता मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 20 धावा धावफलकावरती झाल्यात. कारण या अंतिम सामन्यामध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र करण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यश जगताप आलेत. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे टीम सिद्धेश पॅकर या संघाला, कारण ही फायनल मॅच आहे, अंतिम मॅच आहे. फटका खेळलाय समोर, स्ट्राइक डाउन दी ग्राउंड. याच खेळाडूवर सिद्धेश पॅकर या संघाच्या आशा अपेक्षा असतील आणि त्याच फलंदाजाच्या बॅट मधून आला हा सिक्सर. वाह, यशला यश मिळतंय. मागील मॅच मध्ये देखील हिरो राहिला होता हा खेळाडू. प्रतीक नांदगावकर साहेब यांच्याकडून यशच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आहे आणि पठ्ठ्याने तो मिळवलाय. इकडे पारितोषिकापेक्षा टीमला संकटातून बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे आणि प्रोत्साहन मात्र प्रतीक नांदगावकर साहेब खूप चांगल्या पद्धतीने देत आहेत. यश स्वतःला सांगतोय मी नाही हारलो, मी अजूनही मैदानात आहे आणि माझ्या टीमला माझी गरज आहे. 6 विकेट गेल्यानंतर देखील याचा हा हल्ला प्रतिस्पर्ध्यांना नक्कीच या ठिकाणी सांगतायत की मी आहे मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु यावेळेला फटका फसला. बॉल पुढे, फिल्डर मात्र त्या ठिकाणी निघाले होते आणि थोडेसे दूर राहिले. आणखीन एक विकेट या ठिकाणी येता राहिली. एकदा मिळेल. थोडेसे बचावले. प्रयत्न चांगला केला होता वंश लोहाट यांनी, झेल पकडण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय आणि जर आपण पाहिलं तर मात्र यश जगताप या मॅच मध्ये हिरो ठरतोय. याच मैदानामध्ये आम्हाला UC70च्या वतीने आयोजित केलेली अभ्युदय नगर प्रीमियर लीग ही स्पर्धा आठवते. अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील वर्चस्व राहिलं होतं या खेळाडूचं आणि हे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. यशच्या प्रत्येक षटकारासाठी संदीपजी कांबळे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार आहे. सत्तावीस धावा धावफलकावर. येणारे 12 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. कमीत कमी 50, 55, 60 पर्यंत तरी जावं लागणार आहे. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. खेळा कव्हरच्या क्षेत्रात बॉल जातोय. एक रन तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, थोडासा बॉल बाजूला गेला, त्याचा फायदा इकडे घेतला गेला आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहा, एक एक क्षण महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळात. येणारे 11 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. या युवा खेळाडूवर आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मागील मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 30 धावा करत असताना सामनावीराचा पुरस्कार देखील याच यश जगताप यांनी घेतला होता. आता बॅटिंग साठी तेच आहे. आपली टीम संकटात आहे, मला टीमला संकटातून बाहेर काढायचं आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक गाजवायचा आहे. यावेळेला एफर्ट्स या ठिकाणी चांगलीच केले खरे, परंतु बॉल मागे जाताना पाहायला मिळेल. धाव नाही मिळणार आहे. चांगली गोलंदाजी, वैविध्यता गोलंदाजीतील महेश चंदवनकर यांनी दाखवली या स्पर्धेमध्ये. पाठीचं दुखणं देखील कालपासून मोठ्या प्रमाणात बळावलंय, परंतु आपली टीम जिंकणं गरजेचं आहे. हेच त्या ठिकाणी त्याच्यासाठीचे प्रयत्न देखील सुरू आहे. तुम्ही मैदानात उतरला तर तुम्हाला 100% द्यायचे, काही होऊ देत, तुम्हाला तुमच्या टीमला जिंकवायचंच आहे. हो हो हो, यावेळेला वेगात बॉल टाकलाय आणि माघारी परतावं लागतं यश यांना. यश यांनी देखील आणि 500 रुपयाचा पुरस्कार बाबाजी तावडे यांच्याकडून असणार आहे याही विकेटसाठी महेश चंदवनकर यांना.
हो सर, हा महेश शेनवणकर याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा गडसी खेळाडू आहे. मॅच मात्र सोडत नाहीये. 100% देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आलाय. पहिल्या मॅच पासून अगदी चांगली संघ बांधणी केली आहे दिलीपभाई गवस यांनी. मितान शिलेवाना संघ आपण पाहतोय आणि संघ व्यवस्थापक म्हणून जर आपण पाहिलं तर दिलीपभाई गवस मात्र सध्या कार्यरत आहेत या संघाकडून. आणि आता हा विकेट आपण पाहतोय, यश जगतापची मोठी विकेट आली आहे. युवा उद्योन्मुख टॅलेंटेड फलंदाज मात्र माघारी परत असताना पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ऋतिक नागले. यस, पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाही आणि जसा बॉल पाठीमागे गेला त्यांना माहित होतं एज लागली, लगेच बाहेर आले. युवा खेळाडू आहे आणि त्यांच्याकडून खेळाडूवृत्ती देखील पाहायला मिळाली. पाहूया येणाऱ्या काही चेंडूमध्ये काय होणार, दावा केला जाणार का? कारण अजूनही जर पाहिलं तर काही चेंडू बाकी आहेत, त्याचा फायदा इकडे घ्यावा लागेल. सर नक्कीच, कारण संघ अडचणीमध्ये आणि आता ऋतिक नागले मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर धावा झाल्या धावफलकावरती 29 आणि महेश शेनवणकरचं हे निर्णायक षटक पाहायला मिळतंय. बुम बुम बुमरो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः वेड लावलं या गोलंदाजाने सगळ्यांनाच. तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय बबनजी तावडे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार या गोलंदाजासाठी येताना पाहायला मिळाला. आणि आता आणखी एक विकेट येईल का पाहायचंय. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळते सुचित कदम यांच्याकडून. अगदी फायनलची ही मॅच आपण पाहतोय. शिवसेना प्रमुख चषक क्रिकेटचा महासंग्राम. आज या स्पर्धेची अंतिम रजनी, अंतिम टप्पा, अंतिम मॅच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अगदी एका बाजूला जर आपण पाहिलं तर मितान शिलेवन काळ्या चौकी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धेश पॅकर काळ्या चौकी. म्हणजे सर दोन्ही काळ्या चौकीचे संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. महेश शेनवणकरला आपण पाहतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मंदार गुरव आहेत. सिद्धेश भोसले यांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला सुरेश जिबने यांचा संघ. चांगली मॅच रंगेल कारण बॉलिंग अटॅक तेवढाच स्ट्रॉंग आहे टीम सिद्धेश पॅकर या संघाचा. 29 धावा, 4.4 चेंडूंचा खेळ अजूनही आता आपण पाहिलं तर समाप्त झालाय. शेवटचे 8 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. शफल झाले, थोडासा पिचिंग झाल्यानंतर थांबून आलाय हा बॉल. स्लोअर वन डिलिव्हरी, थोडेसे दुखापतीने मात्र ग्रस्त असताना पाहायला मिळत आहेत. महेश शेनवणकर लढतायत, प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत या फायनलच्या मॅच मध्ये देखील. ज्याप्रमाणे त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं की माझ्या टीमला मी घेऊन फायनल पर्यंत पोहोचणार, 100% प्रयत्न करीन. आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय महेश शेनवणकर यांचा. हा गडसी खेळाडू आहे. अंतिम मॅच, चांगलं आयोजन, भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारे आयोजन आपण पाहतोय. प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रेक्षकांचा देखील लाभला या स्पर्धेमध्ये. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहेत. आता पुन्हा एकदा ऋतिक नागले, रन मात्र मिळणार नाहीये आणि आता मात्र आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर 5चा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती झाल्यात, 7 गडी माघारी परतले. काय म्हणाल सर या मॅच बद्दल? अगदी इकडे दबाव निर्माण केलाय गोलंदाजांनी, म्हणजेच मितान शिलवण संघाने. या शेवटचे 1 ओव्हर बाकी आहे, 29 धावा झाल्यात. कमीत कमी एक 15 रन तरी पाहिजे. 40 किंवा त्याच्या पुढे जर धावसंख्या गेली तर फाईट होऊ शकते आणि तिकडे तिथपर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे कारण 6 ओव्हरची मॅच आणि काळा चौकीचं मैदान. येस, बरोबर बनला उल्लेख केला सर. काळ्या चौकीचं मैदान आहे आणि काळ्या चौकीच्या 2 टीम आपण पाहतो एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरल्यात. आणि हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सुचित कदम यांना आमंत्रित केलं जाईल. ही फायनलची मॅच, अंतिम टप्पा आहे या स्पर्धेचा. अंतिम सामना, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत आता मात्र दुसरी धाव घेत असताना मात्र आता विकेट देखील येताना पाहायला मिळेल. आणि आता ऋतिक नागले माघारी परतले. सर आणखीन एक विकेट आली, 8वा गडी माघारी परतलाय. दबाव आहे अगोदरच्या विकेट गेल्याचा, हा दबाव आहे दावा करण्याचा आणि त्यामुळे जर पाहिलं तर इकडे रनआउटची विकेट आलेली आहे. 29 धावांवर जर पाहिलं 30 धावांवर आणखीन एक विकेट आली आहे. परंतु 5 बॉल अजूनही बाकी आहे. 2-3 मोठे फटके जर का इकडे आले मजा येईल मॅच मध्ये. आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय शैलेश शेडगे बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. या 5 बॉल मध्ये 3 षटकार जर मात्र शैलेशच्या बॅट मधून आले तर मात्र दिलीपभाई गवस यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. फक्त शैलेशसाठी हे पुरस्कार असेल. आणि आता आणखीन एक विकेट, यस आणखीन एक विकेट आली आणि आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतला आणि पुन्हा एकदा 500 रुपयाचा पुरस्कार मात्र सुचित कदम यांना दिला जाईल. हा 9वा गडी देखील आपण पाहतोय माघारी परतत असताना पाहायला मिळतोय.
अगदी वर्चस्व राहिले या संपूर्ण मॅच मध्ये टीम मितांश 11 काळ्या चौकी या संघाचं दिलीपभाई गवस खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. आदित्य देखील माघारी परतलेत आणि ही फायनलची मॅच आहे. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. अगदी 9 गडी माघारी परतलेत आणि संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक केले टीम मितांश 11 या संघाने. नवीन फलंदाज आपण पाहतो बॅटिंगसाठी येत असताना निखिल दांडकर आज बॅटिंग करावी लागेल, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटची 4 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. 31 धावा धावफलकावरती आणि 9 गडी माघारी परतलेत. सिद्धेश पॅकर काळ चौकी या संघ, सिद्धेश भोसले स्वतः संघाचे संघ बालक आणि समोर जर आपण पाहिलं तर मितांश 11 काळ चौकी बुम बुम बुमरो या संघाचा आयकॉन खेळाडू महेश चेनवनकर. अजून 4 बॉल मध्ये किती धावा येतील? धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. सर्वच प्रेक्षक आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत आणि ती मॅच मध्ये पुढचा बॉल यावेळेला फटका खेळलाय निखिलने आणि हा बॉल गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉल फरार झालाय. हा आलाय षटकार आणि तदनंतर मात्र हे सेलिब्रेशन पाहायला मिळतंय निखिल दांडकरचं. हा षटकार आल्यानंतर त्याने दाखवलं तिथेच बॉल मी मारलाय आणि हा षटकार त्याच्याच बॅट मधून पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय षटकार पहा. अगदी बरोबर बॉल ओळखला आणि बरोबर बॉलला त्याने पाठवलं निखिल दांडकरने आणि तदनंतर मात्र हे सेलिब्रेशन. त्याने सांगितलं की मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये माझ्या बॅट मधून धावा येतील आणि षटकार त्याने आता मात्र ठोकलाय तो निखिल दांडकर मैदानाच्या आतमध्ये. धावा येणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. सिद्धेश पॅकर हो यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, ढकललं हलक्या हाताने 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवर आता मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचलोय धावफलकावरती 38. 9 गडी माघारी परतलेत. 5.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलीपभाई गवस, विशाल शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. यावेळेला जर आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलेत. गौरांग पारसेकर बॉल पर्यंत पोहोचलेत आणि आता 1 धाव पूर्ण केली आहे. शेवटचा आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या षटकातील. निखिल दांडकर 39 धावा धावफलकावरती 9 गडी माघारी परतलेत. अंतिम सामना वर्चस्व राहिलंय पण समोर जर आपण पाहिलं तर सिद्धेश पॅकर त्या संघाचा देखील बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. महेश कडून थोडीशी चूक झाली आहे. तदनंतर मात्र ही धाव पूर्ण केली जाते. म्हणजेच ओव्हर नंबर जर आता आपण पाहिलं तर 6चा खेळ समाप्त झालाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 40. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार आहे दुसऱ्या डावामध्ये. तर या ठिकाणी एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी सुधीर भाऊ साळवी यांना विनंती असेल आपण ओमकार देसाई यांचा एक विशेष सन्मान भाऊ आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. मुंबई क्रिकेटचा ब्रँड आणि ज्याने मुंबईचं नाव आखाती देशांपर्यंत इंग्लंडपर्यंत घेऊन गेला असे ओमकार देसाई यांचा विशेष सन्मान लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानस सचिव सुधीर भाऊ साळवी, त्याचबरोबरीने या राजेंद्र शेठ लांजवळ आपण देखील या ठिकाणी यायचं आहे हा सन्मान. कारण
या ठिकाणी हा विशेष सन्मान ओमकार देसाई मुंबई क्रिकेटचा ब्रँड आणि सुधीर भाऊ साळवी राजेंद्र शेठ लांजवळ या दोन्ही क्रिकेट प्रेमींच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. यस, किशोरजी वांजळे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. वांजळे साहेबांचा सन्मान यस या किशोर वांजळे साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती असणाऱ्या या ठिकाणी वांजळे दत्ताराम पोंगडे साहेबांना या ठिकाणी हा विशेष सन्मान करायचा आहे. किशोरजी वांजळे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा हा सन्मान केला जातोय. खासदार अरविंद सावंत साहेबांचा चे स्वीय सहाय्यक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपण या ठिकाणी आपला पुरस्कार तो स्वीकारायचा आहे. शेखर मुकल साहेब. चला मॅच सुरू होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लक्ष तेवढं मोठं नाहीये परंतु पाहूयात काय होणार. क्रिकेटचा खेळ आहे, याच्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि आता जरी कमी लक्ष आहे तरी देखील फाईट करावीच लागणार आहे. पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे. शिवसेना प्रमुख चषक 2025 एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते खरं, परंतु फायनल मॅच मध्ये पहिल्या डावात थोडीशी पडझड पाहायला मिळाली. हा या ठिकाणी महिला विधानसभा सहसंघटक दिव्या गाडीगावकर मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि या कविता माने मॅडम आपण दिव्या गाडीगावकर मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खास या क्रीडा स्पर्धेसाठी मॅडम आपण उपस्थित राहिलात या ठिकाणी त्याबद्दल आपला विशेष सन्मान. शिवसेना प्रमुख चषक
साहेबांच्या नावाने असणारी ही ट्रॉफी मात्र नामवंत स्पर्धा आहे मुंबईतील आणि त्या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात मॅडम, त्याबद्दल आपला विशेष सन्मान. तसेच या ठिकाणी माजी नगरसेवक दिलीप शिंदे साहेब, महेश चंदवनकर यांची अनाउन्समेंट आहे. पावसाळ्यातील पहिली स्पर्धा 14 आणि 15 जून नरे पार्क या ठिकाणी पार पडते. पहिल्या पावसाळी स्पर्धेची देखील आत्ताच अनाउन्समेंट. या ठिकाणी जवळपास 1.5 लाखाचा पुरस्कार तिकडेही असेल. आवर्जून महेश चंदवनकर आणि रवी चंदवनकर या दोन्ही बंधूंना आवर्जून संपर्क करा. दुसऱ्या डावासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत पंच आणि त्याचबरोबर दोन्ही संघ गौरांग पारसेकर आणि महेश चंदवनकर. राजा विश्वस्त बबनजी तवडे साहेब यांच्याकडून बुमरोच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. हा जबत मॅचच्या दिशेने 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मितान शिलेवन दाखल होत आहे. सुरेश बणे आणि कंपनी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. लक्ष छोटं आहे परंतु याही लक्षामध्ये फाईट होऊ शकते. ती गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. विकेट पहिल्या डावात आल्या, दुसऱ्याही डावात विकेट आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो. मंचावर जर पाहिलं तर मान्यवरांची मानदिवाळी राजेंद्र शेठ लांजवळ यांचं मात्र एक विशेष आगमन या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहे. सुधीरभाऊ स्वतः या मॅचचा आनंद मंचावरून घेताना पाहायला मिळत आहेत. सचिनजी पडवळ साहेब यांचं देखील मंचावर आगमन पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर गजाननजी चव्हाण साहेब हे मंचावर पाहायला मिळत आहेत. जयसिंग भोसले साहेबांच्या या भव्य दिव्य आयोजनासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कारण मुंबईकर आहेत क्रिकेटचे दर्दी आणि क्रिकेटचा हा खेळ आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. यस, मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सिद्धेश पॅकर विरुद्ध मितांशी 11 या मॅचला सुरुवात. येस, चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाशजी पांगम यांच्याकडून ज्यांनी हॅट्रिक घेतल्या त्यांना आणि ज्यांनी हाफ सेंचुरी केल्या त्यांना प्रत्येकाला चिंतामणी स्पोर्ट्सचं टी शर्ट देण्यात येणार आहे. येस, आदित्य गायकवाड, प्रथमेश पवार, अजित मोहिते, सूर्या नायडू, संकेत कदम, प्रथमेश लांडगे, त्याचबरोबर जर पाहिलं अथर्व फराटे, राहुल कार, त्याचबरोबर गौरांग पारसेकर हॅट्रिक घेतलेले आहेत. कौस्तुभ बैरे, त्याचबरोबर नवनाथ गाडवे आणि अमय बिरमोळे या सगळ्यांना मात्र विशेष पुरस्कार दिला जाणार आहे चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाशजी यांच्याकडून. जवळ मॅचच्या दिशेने अंतिम फेरीचा सामना, शेवटचा सामना. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व वाट पाहत होतं ही मॅच कोण जिंकणार, परंतु पहिल्या डावात वर्चस्व पाहायला मिळालंय ते मात्र गोलंदाजांचं. मिता शिलेवनच्या दुसऱ्या डावात ते पाहायला मिळेल का, कारण गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन दाखल होत आहेत ऋतिक, ज्यांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा हळूवार पद्धतीने फक्त ढकललाय ऑन साईडला महेश चंदवनकर म्हणजे बुमरो यांनी आणि धावसंख्येला सुरुवात होते. थोडीशी दुखापत आहे आणि त्या दुखापतीने सुद्धा मैदानात खेळतात, परंतु बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, कीपिंग या सगळ्या गोष्टी करतायत.
आम्ही स्वागत करत आहोत या ठिकाणी महिला उपशाखा संघटिका विजया कदम मॅडम यांचं, स्नेहा साळवी मॅडम, माधुरी पोद्दार मॅडम, त्याचबरोबर राधिका पटेल मॅडम, दिव्या दुखंडे मॅडम, अभिलाषा माळगावकर मॅडम, या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत। या वेळेला बिग हिट फुल टॉस होता, त्याला मात्र फेकून दिलंय गौरांगने सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर। आम्ही आभारी आहोत उपशाखा प्रमुख दिलीपजी बणे साहेब, संतोषजी आमडोसकर, त्याचबरोबर राम सावडवकर, त्याचबरोबर जितेशजी गुरव, वैभवजी साळवी, त्याचबरोबर संदीपजी कांबळी, अविनाशजी सावळे, अंकुरजी गुरव, या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत। यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट, आई चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल, बॅक टू बॅक आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि प्रत्येक षटकारासाठी जसं आपण सांगितलंय 500 रुपयाचा पुरस्कार लागूच असणार आहे। पवनजी जाधव साहेब, युवा सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य, यांचे या ठिकाणी आगमन झाले। पवनजी, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे। भव्य दिव्य सोहळा, शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा, ज्यांनी आम्हाला मुंबईमध्ये ताठमानेने जगायला शिकवलं, ही मुंबई आपली आहे, आपली इकडे आवाजही आपला पाहिजे, हे ज्यांनी आपल्याला ठामपणे सांगितलं, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा पाहायला मिळते। आणि इकडे जर पाहिलं, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। डॉट बॉल गरज होती। 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना ज्यांच्या माध्यमातून केली गेली, ते हिंदू हृदय सम्राट, अनेक योजना ज्यांच्या माध्यमातून आणल्या गेल्या, मी जे बोललो ते बोललो ठामपणे सांगणारे हिंदुस्थानातील एकमेव राजकारणी पाहायला मिळाले आपल्याला, हिंदू हृदय सम्राट। आज त्यांच्याच आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा पाहायला मिळते, परंतु काय स्टँडर्ड फिडिंगचं इकडे पाहायला मिळत आहे। शिवसेना नावाचं छोटंसं रोपटं लावलं, त्याचा वटवृक्ष झाला आणि त्यानंतरची 50-55 वर्ष भारतीय राजकारणामध्ये मात्र शिवसेना नावाचा एक वेगळा आदर पाहायला मिळाला। आजही मुंबईकर असू देत किंवा महाराष्ट्रातील कोणताही नागरिक असू दे, त्याच्या हृदयामध्ये शिवसेना नावाच्या 4 अक्षरांसाठी एक वेगळा आदर पाहायला मिळतो आणि आज त्याचं कारण आहे शिवसेना प्रमुख आणि यस, त्याच सेनेचे सगळे मातब्बर निष्ठावंत आज सगळे मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यांचं हार्दिक स्वागत। झोपडपट्टी वासियांच्या घरांसाठी जे प्रश्न असतील, मुंबई पुणे एक्सप्रेस असेल किंवा बॉम्बेचं मुंबई करणं असेल, हे सगळे हिंदू हृदय सम्राटांचं, शिवसेना प्रमुखांचं। यावेळेला फुल टॉस, बॉल खराब होता, त्याच्यावर हल्ला चढवलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आणि तिसऱ्या पंचांसाठी जी मागणी करण्यात आलेली आहे, हा बीमर आहे की नाही याकरता या ठिकाणी आगमन होत आहे। युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पवनजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत असणार आहे। माजी शाखा प्रमुख दिलीप शिंदे साहेब, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी डीजी समन्वयक जयजी मेहता, गटप्रमुख राजू सुर्वे, अनिलजी साठले, नो बॉल, निर्णय येतोय नो बॉल आहे। अनिलजी साठले, संतोषजी रसाळ, शैलेशजी सकपाळ, सुनीलजी अंकोला, या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल। 15 धावा धावफलकावर 41चा पाठलाग करायचा असताना विजयाच्या दिशेने मार्गक्रमण, हो चांगला बॉल, अगदी परफेक्ट, ब्लॉक मध्ये टाकलाय निखिलने, परंतु तिकडे धाव नाही मिळणार। पहिल्या षटकात धावा आल्या खऱ्या, परंतु या षटकात रोखण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे निखिल। 41चा पाठलाग, पहिला पुरस्कार 1,22,222 रुपयाचा पहिला पुरस्कार, दुसरा पुरस्कार अजय चौधरी साहेबांकडून, दुसरा पुरस्कार जर पाहिलं तर 88,888 रुपये जयसिंग भोसले साहेब, तिसरा पुरस्कार 55,555 राजेंद्र शेट लांजोळे यांचा। आणि ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि जवळपास आता अंतिम टप्प्याकडे निघाली आहे। बॉल मागे जातोय, सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल 4 धावा। झालं ना आता 20 धावा अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। या वेळेला ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय, बॅकअपमध्ये जाईल का प्रयत्न जरूर झाले परंतु बॉल नाही थांबलाय। सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय
अगदी चांगलं आयोजन चौकार या ठिकाणी आला. या स्पर्धेचं पाहिलं मिळालं. सिद्धेश भोसले त्यांची सगळी टीम जयसिंग भोसले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हेलिकॉप्टर उडवलं होतं यावेळेला गौरांगने आणि 4 धावा वसूल देखील केल्या गेल्या. धावसंख्या पुढे गेली आहे 24 धावांवर. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. कोण होणार विजेता या शिवसेना प्रमुख चषकाचा, शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचा? बिग हिट पुन्हा एक धावा याला, परंतु फटका फसलाय. फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडण्याचा प्रयत्नही फसलाय. जब्यात आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. धावसंख्या 25 वर. फक्त 16 धावांची आवश्यकता विजय मिळवण्यासाठी. प्रेक्षक मात्र आपली जागा सोडायला तयार नाही आहेत. शेवटचा क्षण देखील त्यांना पाहायचा आहे. IPL पेक्षा सुद्धा जास्त महत्व आम्हाला या स्पर्धेचं आहे, म्हणून ही गर्दी पाहायला मिळते. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, नाही यशस्वी झाले. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. सगळ्या संघांचा आम्ही आभारी आहोत ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तो प्रत्येक संघ महत्वाचा आहे, संघ मालक महत्वाचा आहे आणि आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येताना पाहायला मिळते. बॉलआउट देखील द्वारे अंतिम मध्ये फेरीमध्ये संघ दाखल होताना पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळतायत, तिकडे एक धाव मिळेल. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपतोय, 41चा पाठलाग करायचा आणि धावसंख्या झाली आहे 26 धावा. फक्त 15 धावांची आवश्यकता आहे आणि 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 24 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. मंचावर शिवसेनेचे तमाम मान्यवर पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत. आज या स्पर्धेचा आनंद ते सगळे घेत आहेत. आपण शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आहोत आणि सगळे निष्ठावंत कट्टर शिवसैनिक आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश यस, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि माघारी परतावं लागतंय. पंचांचं बोट आकाशाकडे. LBWच्या स्वरूपात बाद होत आहेत पात्र या ठिकाणी महेश. ऋतिक नागले यांच्या खात्यामध्ये विकेट जाताना पाहायला मिळते, पाहूया. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा आवाज, जल्लोष, टाळ्या, शिट्या सगळं काही होत आहे आपल्या लाडक्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे, परंतु फायनलचा सामना एकतर्फी होतोय. आणि मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत गोविंदा वाल्मिकी. यस, बोबोची सुद्धा वाट पाहत आहेत काही चाहते. माझ्या मते अख्खी BST क्वार्टर आली आहे का? जर विकेट गेली तर त्यांचाही विचार करा. बऱ्याच लांब लांबवरून प्रेक्षक आलेत. कोणी माझगावरून आलेत, कोणी नरे पार्क परळवरून आले, कोणी कामगार मैदानातून आले, कोणी अगदी लालबागच्या राजाच्या परिसरामधून आले, कोणी गणेश गल्लीतून आले, कोणी चिंतामणी परिसरामधून आले, कोणी शिवडी परिसरामधून आले. विविध ठिकाणावरून या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत. आपापल्या विभागात क्रिकेट खेळणार आहेत, परंतु ही स्पर्धा आपल्याला पाहायचं आहे यासाठी गर्दी आहे. आणि इथे उपस्थित असणारा 90% जे प्रेक्षक आहेत ना ते स्वतः क्रिकेट खेळणार आहेत. रविवारचा दिवस आला की सगळे मैदानामध्ये जाणार आहे. यावेळेला आणखीन एक विकेट. दांडी 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 गुल. मला वाटतं मॅनेजमेंट निर्णय घेते की नाही घेते, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोबो बोबो असा आवाज येतोय. आणि आलाय का बोबो? अथर्व भंडारे मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि फॅन क्लब पुढे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मैदानात आलाय म्हणून होऊ द्यात.
पाहूया, अथर्वसाठी खूप साऱ्या टाळ्या झाल्यात आणि टीम मॅनेजमेंटचा विचार होता की नाही होता मला माहीत नाही, परंतु तुमच्या टाळ्यांनी त्याला मैदानात पाठवलंय. हां, चारी बाजूला रेलिंग आहे, त्याच्या थोडंसं मागे राहायचं आहे. अगदी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे, मॅच जवळपास, परंतु विकेट आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो. अजूनही आलाय अथर्व. बोबो 15 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. शिवसेना प्रमुख चषकाचा हा अंतिम फेरीचा सामना पाहायला मिळतो दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला थोडासा दबाव आहे सिद्धेश पॅकरवर, त्याचं कारण आहे विजयाच्या जवळ समोरचा संघ पोहोचलाय, परंतु विकेट आले तर मॅचमध्ये येतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सीमा रेषा पार षटकार आलाय. यासाठी टाळ्या होत होत्या बोबोच्या. विकेट बबनजी तावडे साहेब यांनी कळवल्याप्रमाणे यानंतर येणाऱ्या प्रत्येक चौकार षटकारासाठी त्यांच्याकडून 500 रुपये असतील. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. काय बोल्ड काढलाय बोबोचा बोल्ड. तरी सुद्धा बोबोची बॅटिंग आवडली का? पट्ट्याने पहिल्याच बॉलला 6 मारलाय. फॅन क्लब येस, उल्हासजी गोवेकर साहेब यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. उल्हास पॅकरचे सर्वे सर्वा आणि स्पोर्टिसॅक्स त्यांचे देखील, भगवानचे सावंत त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी असो. काळा चौकीचा लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये सूचित कदम. विकेट आलेले आहेत आणि अशाच जर विकेट येत राहिल्या ना मॅच मध्ये देखील टीम येईल. फक्त 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यस, यांच्याच बंधूने काल 7 चेंडू 7 षटकार म्हणजे संकेतने मारले होते. पाहूया आज काय होईल. फक्त 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा शिवसेना प्रमुख चषक आपण या ठिकाणी पाहतोय. जवळ मॅचच्या दिशेने चांगला बॉल सन्मान दिला त्या ठिकाणी. याही परिस्थितीमध्ये थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न ऋतिकने केलाय. 3 विकेट ज्या आल्यात तर 3ही विकेट ऋतिकनेच घेतल्यात. पाहूया काय होईल या ठिकाणी. मितांश 11 विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अजूनही जर पाहिलं तर 19 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. यावेळेला अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळते. वाईट बॉल कळवला जातोय सूर्यकांत आडवसर यांच्याकडून आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता. षटकार चौकार मारावे लागतील. प्रेक्षकांना खुश करावं लागेल थोडंसं, परंतु पाहूया विजयाच्या दिशेने वाटचाल तर झालेली आहे. अगदी विजय जवळपास आलाय, परंतु प्रतिस्पर्धी टीमला याही परिस्थितीमध्ये थांबवायचं आहे. त्यासाठीच्या रणनीत्या अजूनही केल्या जातात मंदार गुरव यांच्याकडून, कारण मॅच संपलेली नाही आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. पहिल्या डावात विकेट आले तर दुसऱ्या डावात देखील येऊ शकतील. चांगला बॉल सन्मान दिलाय. ढकलला मात्र कव्हरच्या क्षेत्रात. एक धाव मिळेल. फक्त 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सूचित विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. यावेळेला टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल फिरलाय, मागे गेलाय. अगदी आता या बाईच्या स्वरूपातील 4 धावा येत आहेत आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर फक्त 3 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका जल्लोष सोडताना पाहिलं मिळेल मितांश 11च्या खेम्यामध्ये. फक्त 3 धावांची आवश्यकता. शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग जिंकण्यासाठी हजारो प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली.
गेली 3 दिवस या स्पर्धेला, मात्र या ठिकाणी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. प्रोलिंकवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पाहायला मिळाले. मुंबईकर क्रिकेट प्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आले. आयोजकांनी घेतलेली मेहनत, खेळाडूंनी केलेला खेळ, प्रथमेश पवार नाना यांचं शतक आणि अशा विविध उपलब्धता या स्पर्धेसाठी राहिल्या. उल्हाजी गोवेकर साहेब आपण या ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे टी शर्ट देखील प्रोव्हाइड केले आलेत स्पोर्ट्स एक्सच्या बरोबरीने. तर असे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हासजी गोवेकर साहेब हे देखील मंचावर उपस्थित राहत आहेत. फक्त 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार, सेलिब्रेशन कसं होणार याचीच उत्कंठा. सुचित बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. यश नाहीये अजूनही आम्ही मात्र या ठिकाणी हारलेलो नाहीये. आणि या निखिलचं सेलिब्रेशन तर काही खासच आहे, बॅटिंग साठी सुद्धा आणि बॉलिंग साठी सुद्धा. संकेतचे जवळचे मित्र सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे मित्रत्वाचं हे या ठिकाणी नातं दाखवलं गेलं. सेलिब्रेशन मात्र जबरदस्त होता. यस, अगदी जवळचे मित्र आहेत, परंतु संकेतला 6 मारला, संकेतची विकेट काढली. आज मात्र निखिल खुश आहेत. हॅलो, तर व्यासपीठावर विशेष सन्मान केला जाईल. युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आदित्य साहेबांचे विश्वासू सहकारी माननीय श्री पवनजी जाधव साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते, माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेबांच्या शुभ हस्ते पवनजी जाधव साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. येस, ओव्हर टू यू चंदू सर. हॅलो, रोहनच्या रिव्हर्स सीट साठी पुरस्कार आलाय. यावेळेला फटका मात्र या ठिकाणी खेळला, अतिशय चांगला फटका. आणि यस, रोहन आल्या चौकार मारत असताना या मॅचला फिनिश करताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना प्रमुख चषक मितान शिलेमनच्या नावाने होताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. फायनल मॅचला मात्र एकतर्फी करताना पाहायला मिळाले, त्यातही थोडीशी झलक पाहायला मिळाली सिद्धेश पॅकरची. पहिला नंबर 1,22,222 मितान शिलेमनला जात आहेत. तर 88,888 रुपयाचा पुरस्कार हा मात्र सिद्धेश पॅकर यांना जातोय. तर तृतीय क्रमांक 55,555 रुपयाचा मात्र 11ला जातोय.